हे आई, का तू त्यांना आपल्या आयुष्यात एवढे डोकावून देतेस? वयाने मोठे आहेत म्हणून काय मनाला येईल असं वागायचं का? साधं काय वागावं, कसे बोलावे याचे मॅनर्स नाहीत का त्यांना? अपर्णा, गप्प बस. कॉलेजला गेलीस म्हणजे एवढी मोठी झालीस असे नाही. शेजार धर्म म्हणून काही गोष्टी करायच्या असतात. अजून अख्खं आयुष्य जायचंय तुझे. तोंड सांभाळून बोल. शिंग फुटल्यासारखी वागतेस. अवकाश आहे अजून या गोष्टीत लक्ष घालायला. आई म्हणजेच आशा चिडून म्हणाली. अनिलराव तिला शांत करत म्हणाले, हो ती अल्लड आहे पण तू काय एवढी चिडचिड करते आहेस? आणि गालात हसली. तर ही गोष्ट आहे दामले काकू यांची. अशा प्रकारच्या काकू, आत्या, मामी असे कोणी ना कोणी आपल्या आजूबाजूला आपल्याला नक्कीच दिसतात. अर्थात मावशी नाते अशा कॅटेगरीत काय येत नाही हे एक कोडे आहे. मला न सुटलेले, कदाचित माय मरो मावशी जगू म्हणतात म्हणून असेलही. दामले काकू यांचा स्वभावच असा होता. स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्यांचं बघायचं वाकून. कायम सगळीकडच्या खबरी काढायच्या आणि मग इकडचं तिकडे आणि तिकडचं इकडे. अपर्णाला कळायला लागल्यास खूप राग यायचा त्यांचा. सतत कुठेही वावरायचं म्हटलं की आईचं वाक्य आठवायचं, मुलीची जात, नीट वाग, नाहीतर ह्या दामले काकू सगळीकडे वाईट सांगतील. आज तर त्यांनी घरात येऊन दादा वहिनीविषयी आईला काहीतरी सांगायचा प्रयत्न केला होता. वहिनी अशी वागते, सुनबाईला धाकात ठेव अशा आईला सांगत होत्या. हेच वाक्य माझ्या आजीला सांगायच्या आईच्या बाबतीत. त्यामुळेच राग आला मला. आणि ही आई त्यांची बाजू घेते नेहमी. त्यांना घाबरून वागते. काय गरज आहे का? अपर्णाच्या मनात विचारांची गर्दी केली. आशाने बरोबर ओळखले. तिने हळूच तिच्या खोलीत येऊन तिच्या डोक्यावरून हात फिरवला. अप्पी, मला समजते बाळा, पण अशा माणसांकडे जास्त लक्ष दिले तर आपल्यालाच त्रास होतो बघ. आपण नेहमी चांगलेच वागावे. या काकूंनी तुझ्या पहिल्या वाढदिवसाला खूप गोंधळ घातला होता. आपल्या घरात खूप मोठे भांडण झाले. मी घर सोडून निघाले होते तेव्हा तुझ्या आजीनं मला सांगितलं. तेच मी तुला सांगते. कोणी कसे वागले तरी आपण नेहमीच चांगले वागावे. कोणी किती काटे पसरले तरी आपण फुलांचा सडा घालावा. मोडायला 1 मिनिट लागते पण सावरायला अख्खं आयुष्य जाते. आईचं बोलणं पटलंय आणि मी निर्णय बदलून टाकला. तेव्हा त्यांनी सासूबाईंविरुद्ध आईला सांगितलं आणि म्हणाल्या, मी तुमच्या जागी असते तर लेकीला इथे ठेवलेच नसते. आई आणि मी एकमेकींकडे बघितले आणि मी मात्र समजायचं ते समजून गेले. त्यानंतर मात्र मी नेहमी मला जे पटेल तेच करत आले. त्यामुळे तुझ्या आजीला पण खरे काय ते लक्षात आले. आता तीच गोष्ट त्या परत करत आहेत. पण मी वैष्णवीला त्यांचा स्वभाव आधीच सांगितला आहे. त्यामुळे आमच्या नात्यात काहीच फरक पडणार नाही. अपर्णा फक्त ऐकत होती. आई म्हणाली, तू अजून लहान आहेस, त्यांच्याकडे लक्ष देऊ नकोस. तो वरती बसलाय ना, तो सारं बघतो आहे आणि आपण जे बीज पेरतोय त्याचेच फळ तो आपल्याला देतो बघ. हळूहळू अपर्णा मोठी झाली. तिच्या लग्नाचे प्रयत्न सुरू होते. दामले काकू होत्या तशाच होत्या, पण आईने समजून सांगितल्यापासून अप्पी पण शहाणी मुलगी म्हणून वागत होती. त्यांचं हसरं खेळतं कुटुंब त्याचा पाया होती आशा. तिने सर्व कुटुंब तिच्या प्रेमाने आणि संस्काराने एकत्र ठेवले होते. अपर्णा माहेरी बरेच महिन्यांनी आली. दामले काकूंची अवस्था तिला बघवत नव्हती. कायम सगळीकडे पुढे पुढे करणाऱ्या काकू आज कुठे दिसल्याच नाहीत. तिने आईला विचारले तेव्हा आशा म्हणाली, दामले काका गेले आणि मुलांनी हात वर केले. त्यांच्या स्वभावामुळे सर्वांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली. एवढे दिवस काकांकडे बघून त्यांना सर्व लोक सहन करत होते. आता आपल्या तालुक्याला सावली वृद्धाश्रम आहे, तिथं ठेवलंय त्यांना. कोण म्हणते की त्यांना वेड लागलंय, पण मला नाही वाटत तसे. मी दर महिन्याला जाते. तू येणार आहेस का? अपर्णा हो म्हणाली. दुसऱ्या दिवशी आईने त्यांच्यासाठी थोडे खाण्याचे पदार्थ घेतले आणि दोघी मायलेकी त्यांना भेटायला गेल्या. अपर्णाला बघितलं आणि काकूंना खूप भरून आले. रडून रडून खूप मोकळ्या झाल्या. आशाला म्हणाल्या, तू खूप चांगली आहेस ग. तुझी ही अप्पी कॉलेजला असताना खूप चिडली होती माझ्यावर, पण खरं तर तिला समजत होते ते मला नाही समजले ग. नेहमी दुसऱ्यांच्या आयुष्यात घरात डोकावत राहिले. कोणाच्या आयुष्यात कसलेही रीते पण आले की मला मेलीला आनंद व्हायचा. कसा असा स्वभाव झाला ते कधी कळलंच नाही बघ. साहेब नेहमी सांगायचे, स्वभाव बदल, अशाने एकटी पडशील. पण त्यांचे ऐकले नाही कधीच. ते म्हणायचे, अगं कोणाची ओंजळ सुखाने भरता नाही आली तरी दुःख देऊ नये ग. पण मी माझ्याच धुंदीत होते. आपण जे पेरतो तेच उगत असते. आज माझी ओंजळ रीतीच आहे बघ. तुझं भरलेलं गोकुळ असेच राहू दे बाई. एवढे दिवस कुचितपणे बोलायचे, पण आज मनापासून बोलते. तुझ्या सासूबाईंमुळे म्हणजेच उमामुळे माझी सासू मला खूप बोलायची, म्हणून नेहमीच तुमच्या घराविषयी असूया बाळगत आली मी. पण तू मात्र नेहमीच चांगली वागलीस, अजून सुद्धा वागते आहेस.
या माझ्या फाटक्या स्वभावामुळे माझी ओंजळ रीती राहिली ग. खूप उशीर झालाय आता. कोण म्हणतं मला वेड लागले. कारण आज कितीतरी दिवस मी खिन्न होऊन एकटीच बसायची, पण आज तुझ्याशी बोलून मोकळी झाले बघ. नेहमीच दुसऱ्यांच्या आयुष्यात रीतेपण यावं म्हणून प्रयत्न केले मी, पण आजपासून मी ते रीतेपण घालवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तू दर महिन्याला येतेस ना, तर तुझ्यासारख्या काही महिला बघ आहेत का? दर आठवड्याला या इथल्या लोकांसाठी काहीतरी कार्यक्रम राबवू आपण. खूप कला आहे त्या बायकांमध्ये, त्यांचे कलागुण सादर करतील त्या. आम्ही लहान मुलांसाठी संस्कार वर्ग सुरू करू, ज्याची फी अगदी वर्षाला 100 अशी ठेवू, जेणेकरून त्या मुलांना काही खाऊ किंवा भेटवस्तू देता येतील. त्यासाठीच या पैशांचा वापर करावा असे माझ्या डोक्यात आहे. दर शनिवारी हा उपक्रम करावा, जेणेकरून ज्या मुलांना आजोबा आजी नाहीत त्यांना चांगले संस्कार आणि त्यांचे प्रेम मिळावे, हाच हेतू. आणि घरात कोणी नाही, सुट्टी असल्यावर मुलांना कुठे ठेवायचं हा प्रश्न ज्यांना पडतो त्यांची सोय होईल. हे आश्रमात अशाही काही स्त्रिया आहेत ज्यांची वय जास्त नाहीत, पण लवकर लग्न झाल्यामुळे त्यांना मोठी मुले आहेत, ज्यांना आईवडील नको होतात. म्हणून काही व्यक्ती इथे आहेत. त्या व्यक्ती अजूनही एकटे कुठेही जाऊ येऊ शकतात. अशा व्यक्ती कोणाच्या घरी जाऊन त्यांची मदत करू शकतात. जसे की कोणाच्या घरी काही अडचण असते तेव्हा केअरटेकर म्हणून जाऊ शकतात. असे काहीतरी करायला हवंय असे वाटते मला. दामले काकूंचे हे रूप बघून अपर्णाला खूप छान वाटले. तिने लगेच त्यांना दुजोरा दिला. ती म्हणाली, काकू मी तुम्हाला साथ देईल. हल्ली सोशल मीडिया लोक सर्रास वापरतात, त्याचा आपण उपयोग करू. लगेच आश्रमाच्या प्रमुखांशी बोलून ही योजना अंमलात आणली. आशाने तिच्या मैत्रिणींना सोबत घेऊन त्यांना मदत करायची ठरवली. अपर्णाने सोशल मीडिया वापरून त्यांना शक्य होईल तेवढी सर्व मदत केली. लवकरच त्यांच्या या उपक्रमाचे सगळीकडे कौतुक व्हायला लागले. बघता बघता त्यांच्या आयुष्यात आलेले रीतेपण भरून गेले आणि परत त्यांची ओंजळ खऱ्या समाधानाने आणि आनंदाने भरून गेली. माझ्या सख्ख्या माणसांनी माझ्याकडे पाठ फिरवली, पण तुमच्यामुळे माझ्या रीत्या आयुष्यात परत एकदा सुख आले. तरीही जे केले त्याची शिक्षा मला देवाने दिली ग. नेहमी दुसऱ्यांच्या आयुष्यात रीतेपण आणणाऱ्या मला देवाने खूप मोठे रीतेपण दिले आहे ग. माझ्या कुटुंबामुळे माझ्या आयुष्यात आलेले रीतेपण त्यांना हुंदका आवरला नाही. आशा म्हणाली, अहो काकू, तुमच्या चुकीची उपरती झाली तुम्हाला. आणि आता तर तुम्ही लोकांच्या आयुष्यात सप्तरंग उधळत आहात, त्यामुळे असे काही मनात आणू नका. खूप चांगले काम करत आहात. आणि हो, आज मी तुम्हाला माझ्या नातीच्या 5व्या वाढदिवसाचे आमंत्रण करायला आले. नक्की या. हिच्याशी कसे वागले मी, तरीही हिने वेगळेच नाते जोडले माझ्याशी. आशाच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत काकूंनी डोळे पुसले. मित्रमैत्रिणींनो, कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.